माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय धरती ॲग्रोकेमिकल्स, पार्टनर्ड बाय नोवा अँड कंपनी, गुरुकुल गोखळी इंदापूर आणि रूपमाता उद्योग समूह या खास कार्यक्रमामध्ये मी अमोल जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. राणे म्हणजे आक्रमकपणा, राणे म्हणजे बिनधास्तपणा आणि अस्सल मालवणीमध्ये सांगायचं झालं तर राणे म्हणजे राज्यातल्या आणि कोकणातल्या राजकारणाचा तगडो चेहरो. तर असा हा तगडा चेहरा आपल्यासमोर आहे राज्याच्या राजकारणातला. वर्षपूर्ती झाली आणि नितेशजी सरकारची. वर्षभराची आपल्या खात्याची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे? गेल्या 15 डिसेंबरला मला आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ मला घेण्याची संधी मिळाली आणि मग मत्स्य व्यवसाय व बंदरे खात्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आणि गेल्या 12 महिन्यामध्ये माझ्या ह्या दोन्ही खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बंदरे क्षेत्रामध्ये असो किंवा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये असो, या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास, मच्छीमारांचा विकास, तरुणांना बंदरे क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी, या विविध क्षेत्रामध्ये विषयांमध्ये हात घालत या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझा महाराष्ट्राचा विकास मी कसा करू शकेन, या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढू शकेन, या दृष्टिकोनातून मी हे दोन्ही खाते चालवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं आपण सुरुवातीच्या त्या आपल्या क्लिपमध्ये उल्लेख केला की धोरणात्मक निर्णयवर लक्ष घालत माझ्या ह्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्यामध्ये एकंदरीत रिफॉर्म्स किंवा धोरण ज्याला आपण म्हणतो ते ह्या दोन्ही खात्यातून आम्ही तयार करून पुढच्या 5 वर्षाची दिशा, जेणेकरून पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढील 4 वर्षामध्ये काम करत असताना या दोन्ही खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धी आणणं आणि बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अग्रक्रमांकावर राहणं, हा आमच्या खात्याचा काम करण्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आपण रोजगाराचा उल्लेख केलात. आपण ज्या कोकणातून येतात त्या कोकणी माणसाला आजही चांगल्या करिअरसाठी कोकण सोडावं लागतं, मुंबई किंवा इतर शहरं गाठावी लागतात. तर आगामी काळामध्ये कोकणी माणसाला कोकणातच राहून रोजगार मिळावा यासाठी प्रायोरिटी वाईज 3 कामं 4 कामं अशी कामं आपण सांगू शकाल की जी पुढच्या वर्षभरात करण्याचा प्रामुख्याने 877 किलोमीटरचा आपली सागरी किनारपट्टी आहे. 720 वरून 877 झालेली आहे आणि या पूर्ण किनारपट्टीवर विविध बंदरांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं, म्हणजे पालघरमध्ये येणारा आमचा वाढवण बंदर ते तळ कोकणापर्यंत विविध बंदरांच्या माध्यमातून इथे कशी रोजगाराची संधी मिळू शकते, यासाठी असंख्य प्रोजेक्ट्स असो किंवा असंख्य म्हणजे कारखाने असो किंवा असंख्य बंदरांच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 15 ऑपरेशनल पोर्ट्स हे बंदरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. विविध जेटी असो आणि जलवाहतूक या सगळ्याच्या सांगड घालत जास्तीत जास्त नोकऱ्या, जेणेकरून हा प्रश्न तुम्ही मला 2029च्या माझ्या विजनला विचारूच शकणार नाही, याची पुरेपूर काळजी माझ्या खात्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आम्ही मच्छीमारीला कृषीचा दर्जा देतो, जेणेकरून आपल्या इकडच्या असलेला गाभित समाज किंवा विदर्भातला असलेला भुई समाज, जो गरीब मच्छीमार समाज आहे, पारंपरिक मच्छीमार जो करतो, त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक पाठबळ त्याच्या मागे उभं कसं करू शकतो, जेणेकरून ते आंध्राच्या धर्तीवर, केरळच्या धर्तीवर, तमिळनाडूच्या धर्तीवर पण मच्छीमारी करू शकतात. आपल्यालाही माहिती आहे, आपण कोकणातून येता, मच्छीमारांची दुसरी पिढी आता मच्छीमारी करायला बघत नाही. त्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि विविध अन्य क्षेत्रामध्ये ते लोक जातात. पण मच्छीमाराच्याच माध्यमातून आपण घरामध्ये आर्थिक समृद्धी आणू शकतो. हे जसं आंध्रांनी साधलं, जसं तमिळनाडूने साधलं, तसंच आपण महाराष्ट्रामध्ये पण त्या दृष्टिकोनातून आम्ही वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, गेल्या 1 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीमुळे, आमच्या सरकारच्या कामामुळे एक रिपोर्ट जवळपास गेल्या महिन्यामध्ये सादर केला केंद्र सरकारने. देशाचं मत्स्य उत्पादन 2% कमी झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं 47% वाढलेलं आहे. 47%. आज आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू ह्या सगळ्याच्या स्पर्धेमध्ये आमचा महाराष्ट्र अतिशय गतिमान पद्धतीने चालला आहे.
उदाहरण समुद्राच्या मासेमारीमध्ये आज आपण 6व्या क्रमांकावर होतो आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आपण 16व्या क्रमांकावर होतो. नंदाजी, मी आपल्याला विश्वास देतो, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही फक्त हा आकडा बघत राहा. आम्ही पहिल्या 3 क्रमांकावर तुम्हाला महाराष्ट्र आणून दाखवणार आहे. 2029 नंतर एकाही कोकणी माणसाला कोकण सोडावं लागणार नाही निश्चित नोकरीसाठी, लागणार याची तुम्ही खात्री नाही. देता? किमान माझ्या ह्या 2 खात्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला विश्वास देतो. बंदर ह्या खात्यामध्ये वाहन दुरुस्ती, शिप बिल्डिंग ज्याला आपण क्षेत्र ज्याला म्हणतो, शिप बिल्डिंग, शिप रिपेअर आणि शिप दुरुस्ती, वाहन म्हणजे आपलं जहाज दुरुस्ती, ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा आपलं राज्य हे पहिलं राज्य आहे ज्याच्याकडे स्वतःचं इंडिपेंडेंट धोरण आहे, अन्य कुठल्याच राज्याकडे नाही. आणि ह्या एका क्षेत्रामध्ये म्हणजे जहाज बांधणी या फक्त क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, एका प्रकल्पामध्ये किमान 45 ते 50 हजार मुलं मुली काम करू शकतात. वाढवणसारखं बंदर आमच्या महाराष्ट्रामध्ये येत असलं म्हणजे पालघरमध्ये येत असलं तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राला जोडण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे. आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत तिथे आमचे जे लोढा साहेब आहेत, जे कौशल्य विकास मंत्री आहेत, त्यांच्याशी मी स्वतः बोलून नुसतं पालघरच्या तरुणांसाठी नाही, पहिलं प्राधान्य त्यांना मिळेलच, पण पूर्ण कोकण पट्ट्यावर असलेले आमचे सगळे तरुणींना पण वाढवण बंदरमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या या सगळ्याच्या सगळ्या त्यांना उपलब्ध कसे होतील याची पुरेपूर काळजी मी घेतोय. म्हणून आम्ही मंत्री असेपर्यंत माझ्या कोकणामध्ये राहणाऱ्या तरुणींनी आता कुठेही मुंबई, पुणे